Focus. Ideate. Innovate. Enable. पुणे एक ऐतिहासिक शहर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुणे म्हटलं की गणेशोत्सव हा ओघाने आलाच. आणि याच गणेशोत्सवाबरोबर पहिलं नाव येतं ते दगडूशेठ हलवाई गणपतीचं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनाने होते. म्हणूनच आम्हीही पुणे पर्यटनाची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आशीर्वादाने करणार आहोत. चला तर मग जाऊयात बाप्पाच्या दर्शनाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत आणि सत्यशील प्रस्थ. त्यांच्या मुलाचं प्लेगच्या साथीनं निधन झालं. त्यानंतर त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांच्या आदेशानुसार दगडूशेठ हलवाई यांनी दत्त आणि श्रीगणेशाची मूर्ती तयार करून घेतली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मृत्यूनंतर स्थानिक आणि काही कार्यकर्त्यांनी ही परंपरा पुढे सुरूच ठेवली आणि ती आज तागायत सुरूच आहे. या गणपतीची स्थापना ही लोकमान्यांच्या हस्ते पुण्याचे नगरसेठ दगडूशेठ यांच्या पैशातून करण्यात आली. काही काळ या गणपतीला भावलीच्या अवजाचा गणपती म्हणून लोक ओळखत होते. परंतु सुवर्णयुग तरुण मंडळानं एक असा चंग बांधला की ज्या शेटजींनी हा गणपती बसवला त्या शेटजींच्या नावाचा याचा एक ट्रस्ट करायचा. त्या ट्रस्टचं 1975 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे नामानिदान झालं. मंदिराच्या बाहेरूनही या गणपतीचं मनसोक्त दर्शन घेता येऊ शकतं. असंच या मंदिराचं बांधकाम कलेचा आकर्षक नमुनाच. गणेशोत्सवात भाविकांनी पुणे शहर फुलून जातं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्याकरता तर जगभरातून गणेश भक्त येत असतात. पुण्यात पेशवेकालीन अनेक मंदिरं आहेत. त्यातीलच ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील सगळ्यात मोठं मंदिर म्हणून ओळखलं जातं. 3 भागात बांधलेल्या या मंदिरात आल्यानंतर प्रत्येकालाच सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. नक्षीकाम केलेले 9 कळस, महर्षी व्यासांचं शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचं शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग, अशी आगळी वेगळी वैशिष्ट्य असलेले पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिर. तब्बल 278 वर्ष पुरातन असलेलं हे मंदिर आहे. चिमाजी अप्पा पेशव्यांनी चित्राव शास्त्री, शिवराम भट शास्त्री जे होते पेशव्यांचे, त्यांच्यामार्फत हे मंदिराची रचना 280 वर्षापूर्वी केलेली आहे. मूळ ओंकारेश्वर जे स्थान आहे त्या ठिकाणाहून सोवळ्यामध्ये कावड करून हे शिवलिंग आणलं गेलं आणि त्या काळात हे मंदिर बांधण्यासाठी पेशव्यांनी 1 लाख रुपये हे खर्च केले असा पेशवेदप्तरी उल्लेख आपल्याला सापडतो. नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात प्रवेश करताना नंदीचं दर्शन होतं.
नंदीच्या बाजूला काळभैरव आणि सूर्यदेवाच्या मूर्ती दिसतात. तर गाभाऱ्याच्या बाजूला असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचं दर्शन होताच आपले हात आपोआप जोडले जातात. गाभाऱ्यातील ओंकारेश्वराच्या पिंडीवर होणारा जलाभिषेक पाहून आपणही ध्यानस्थ होतो. मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या ओंकारेश्वर मंदिरात भाविक येतात तेच मुळी ईश्वरचरणी लीन होण्याकरता, मानसिक शांती मिळवण्याकरता. पुणेकरांनी आपला ऐतिहासिक वारसा, परंपरा, संस्कृती याचं जतन करून ठेवलंय. पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालय हे त्याचीच साक्ष देत मोठ्या दिमाखात उभंय. हे संग्रहालय म्हणजे दैनंदिन जीवनातील पारंपरिक कला संग्रहच. केळकर संग्रहालय म्हणजे साक्षात इतिहासाच्या पाऊलखुणाच. बाजीराव रस्त्यावरचं हे 3 मजली वस्तू संग्रहालय जगप्रसिद्ध आहे. सकाळपासूनच इथे पर्यटकांची पावलं वळतात. दगडी आणि काष्टशिल्प, कलाकुसर आणि नक्षीकाम केलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या वस्तूपासून ते अगदी पारंपरिक वाद्य, इथे सगळ्याचाच अनोखा मिलाफ पाहायला मिळतोय. अर्थात त्यासाठी इथे वेगवेगळी दालनं तयार केली गेलेली आहेत. त्यामुळे इथे यायचं तर खास वेळ काढूनच. मस्तानी महालाची प्रतिकृती हे या केळकर संग्रहालयाचं मुख्य आकर्षण. पहिल्या बाजीरावांची गाजलेली प्रेम कहाणी आणि त्यांची प्रेमिका मस्तानी. याच मस्तानीसाठी पहिल्या बाजीरावांनी पुण्यात एक महाल बांधला. त्याच महालाची हुबेहूब प्रतिकृती या केळकर म्युझियम मध्ये साकारण्यात आली आहे आणि ही प्रतिकृती पाहताना अगदी त्याच काळात गेल्यासारखं वाटतं. मस्तानीच्या महालातील कलाकुसर केलेलं लाकडी छत, लाकडी खांब अशा वस्तूंचा वापर या प्रतिकृतीसाठी करण्यात आलाय. विष्णू, कृष्ण आणि गोपिकांबरोबरची रासलीला असलेली चित्र आपल्याला खिळवूनच ठेवतात. पुण्यात येणारे परदेशी पर्यटक केळकर संग्रहालयाला हमखास भेट देतात. परदेशात स्थायिक असलेले काही भारतीयही इथे आम्हाला भेटले. आपल्या मुलांना भारतीय परंपरा आणि संस्कृतीचं ज्ञान व्हावं म्हणून ते इथे आवर्जून आले होते. त्यांच्या बोलण्यातूनही भारतीय संस्कृतीबद्दलची आपुलकी दिसून येत होती. मी कधी म्युझियम नाही आली पुण्यातला आणि माझ्या मुलांसाठी आमच्या हिस्टरीसाठी मी खूप इम्पॉर्टंट वाटतं आणि इथे येऊन सगळं इम्पॉर्टंट आर्टिफॅक्ट्स पाहिलं आणि कपडे आणि ते रिलिजियस हिंदुइझमचा हिस्ट्री पाहिला आणि खूप मजा आली आणि सुंदर वाटतं. देश विदेशातील तंतुवाद्याचा ऐतिहासिक खजिना पाहायचा असेल तर तुम्हाला एकदा तरी या केळकर संग्रहालयात यावंच लागेल.
विविध आकाराची नक्षीकाम केलेली, आपण कधी पाहिलीही नसतील अशी पक्षी प्राण्यांच्या आकाराची वाद्य पाहून मन थक्क होतं. बालगंधर्वांचा तंबोरा तर पाहतच राहावासा वाटतो. तर झेब्र्याच्या कातड्यापासून बनवलेलं हे चर्मवाद्य, अशी एक ना अनेक वाद्य. कपडे, दागदागिन्यांपासून दररोजच्या वापरातील अनेक वस्तू सुद्धा इथं पाहायला मिळतात. काष्ठशिल्पाचं दालन पाहताना तर भानच हरपून जातं. अर्जुनाला गीतासार सांगणाऱ्या सारथी कृष्णाच्या प्रसंगावरील हस्तिदंत आणि चंदनाचा वापर केलेली मूर्ती, किंवा असो बुद्धिबळाचा पट. पंचमुखी हनुमान, विष्णू, गणपती आणि मीनाक्षी देवीची मूर्ती. सोन्या चांदीचा मुलामा असलेले देव्हारे आणि कोरीवकाम केलेल्या लाकडी किंवा हस्तिदंताच्या खिडक्या आणि दरवाजे. भारतीय कलाकार आणि त्यांच्या कलेचा इतिहास यामुळे समोर येतो. काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत जातात. त्यासोबत बदलत जाणारी संस्कृती, आपलं राहणीमान, दगडापासून मातीच्या भांड्यापर्यंत आणि अगदी तांब्या पितळ्याची भांडी किंवा कलाकुसर केलेल्या चुली. केळकर संग्रहालयात फेरफटका मारताना अशा अनेक गोष्टी दिसतात ज्या आपण कधीही पाहिलेल्या नसतील. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अजूनही पुण्यातल्या काही पर्यटन स्थळांना आपल्याला भेट द्यायची आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. मराठ्यांच्या काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजेच हा विश्रामबाग वाडा. पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देत हा वाडा आजही दिमाखात उभा आहे. बाजीराव रघुनाथ म्हणजेच दुसरे बाजीराव यांनी हा वाडा बांधून घेतला आणि या वाड्यात ते 11 वर्ष राहिले. पुढे ब्रिटिशांनी याच वाड्यात संस्कृत कॉलेजची स्थापना केली. मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा हा विश्रामबाग वाडा. शहराच्या मध्यभागी गजबजलेल्या वस्तीमध्ये हा विश्रामबाग वाडा उभा आहे. दुसरे बाजीराव पेशवे यांचं हे निवासस्थान. 1807 मध्ये 2 लाख रुपये खर्च करून याची बांधणी करण्यात आली. विश्रामबाग वाड्याच्या बांधकामासाठी खास सागवानाच्या लाकडाचा वापर करण्यात आलाय. 3 खणी वाड्यात पाण्याचे हौद आणि कारंजीही दिसतात. पुणे शहराच्या ऐतिहासिक वास्तूंची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या वास्तूमधून होतंय. शनिवार वाड्याचा नकाशा इथं चित्ररूपानं दाखवला गेलाय. विश्रामबाग वाडा ही ऐतिहासिक वास्तू तर आहेच आहे, पण याशिवायही या वास्तूला अनेक ऐतिहासिक आणि पुणे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असे संदर्भ आहेत. पुणे शहरामध्ये नावाजलेल्या अनेक शैक्षणिक संस्था यांची सुरुवातच ही मुळात या वाड्यातून झालेली आहे. त्याच्यामुळे या वाड्याला ऐतिहासिक सोबत शैक्षणिक देखील वारसा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुणे शहराचा 700 वर्षांचा इतिहास लवकरच विश्रामबाग वाड्याद्वारे लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. या ऐतिहासिक वास्तूमध्ये काळाच्या ओघामध्ये
ब्रिटिश काळामध्ये पोलीस चौकी किंवा त्यानंतर महात्मा फुलेंचा सत्कार, नगरपालिकेची कार्यालय अशी स्थित्यंतर होत गेली. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जी झाली असेल ते संस्कृतची पहिली पाठशाळा ब्रिटिशांनी या ठिकाणी चालू केली. त्याचप्रमाणे डेक्कन कॉलेजची स्थापनाही याच वाड्यामध्ये झाली. पुण्यात येणाऱ्या प्रत्येकानं एकदा तरी या विश्रामबाग वाड्यात फेरफटका मारायलाच हवा. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा परखड सवाल विचारणाऱ्या टिळकांनी याच ठिकाणाहून आपलं केसरी हे वृत्तपत्र सुरू केलं. टिळकांची 5वी पिढी देखील याच वाड्यात राहते आणि टिळकांनी त्या काळात वापरलेल्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी संग्रहित करून ठेवण्यात आल्यात. केसरीवाडा म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं निवासस्थान. टिळकांचा जन्म रत्नागिरीतील चिखली गावात झाला, परंतु पुणे आणि हा केसरीवाडा हीच त्यांची खरी कर्मभूमी. एकोणीसशे साली लोकमान्याने गायकवाडांकडनं हा वाडा विकत घेतला राहिला. केसरीची प्रेस विकत घेऊन मग इथे घेऊन आले आणि त्यानंतर इकडे सगळं वास्तव्य हे लोकमान्यांचं पूर्ण राहिलं. म्हणजे अख्खा त्यांचा इतिहास पुढला जो सगळा बघितला तो सगळा या वास्तूतनं घडला. लोकमान्यांच्या वास्तव्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे सध्या या वास्तूचं रूपांतर संग्रहालयात करण्यात आलंय. लोकमान्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू इथं जपून ठेवण्यात आल्या आहेत. ज्या परखड लेखणीनं टिळकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं ती देखील इथे दिसते. केसरी वर्तमानपत्राचे जुने अंक, त्यातील अग्रलेख याची कात्रणं खास फ्रेम करून ठेवण्यात आली आहेत. आणि केसरी अंकाची छपाई ज्या मशीनवर केली जायची ते छपाईचं मशीन सुद्धा इथे दिसतं. लोकमान्यांच्या संग्रहालयातील पुस्तकं, ग्रंथ तर इथे आहेतच, शिवाय मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीतासार लिहिलं होतं तो प्रसंग जिवंत करण्यासाठी तुरुंगाची प्रतिकृती सुद्धा इथे उभारली गेली आहे. त्यासाठी लोकमान्यांनी मंडालेच्या तुरुंगात वापरलेलं टेबल तिथून खास आणण्यात आलंय. लोकमान्यांनी वापरलेले कपडे, चप्पल, भांडी अशा अनेक वस्तूंचा संग्रह केसरी वाड्यामध्ये केलेला आहे. टिळकांनी हाताने लिहिलेली पत्र वाचताना तर अंगावर रोमांच उभं राहतं. या सगळ्या वस्तू आपल्याला प्रेरणा देतात. केसरी वाड्याचा फेरफटका मारताना आपणही नकळत इतिहासात रमतो. पर्यटनाच्या या अनलिमिटेड सफरीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. सिमेंट कॉन्क्रीटच्या या जंगलात जर तुम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल आणि जर वन्य प्राणी पाहायचे असतील तर मग कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला भेट द्यायला नक्कीच विसरू नका. मीही आता चालली आहे आणि बघूया मला इथे कोणकोणत्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात.
पुण्यासारख्या गजबजलेल्या नगरीत राजीव गांधी प्राणी संग्रहालय आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातं. इथेच आहे कात्रजचं सर्पोद्यान. बारा फुटी अजगर, घोणस आणि धामण पाहून अंगावर सरकन काटाच उभा राहतो. पांढरा वाघ, पट्टेरी वाघ आणि बिबट्या. पुण्यासारख्या सिमेंटच्या जंगलातील या प्राणी संग्रहालयात या जंगली प्राण्यांना पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. मार्च 1999ला राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची स्थापना झाली. सुमारे 130 एकर एवढ्या विस्तीर्ण भूभागावर हे राजीव गांधी प्राणी संग्रहालय विकसित करण्यात आलेलं आहे. आज मी 30 प्राणी संग्रहालयामध्ये 66 प्रजातीचे सुमारे 400 प्राणी या ठिकाणी आहेत. हे सर्व प्राणी पर्यटकांना त्या प्रत्येक प्रजातीला अनुरूप अशा नैसर्गिक अधिवास निर्माण करून प्रशस्त अशा खंदकामध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. मनसोक्तपणे बागडणारे सांबर, हरिण, चितळ, काळवीट आणि नीलगाय पाहून मन प्रसन्न होतं. या प्राणी संग्रहालयात पुणे शहरच नाही तर जिल्ह्यातून पर्यटक येतात. तशाच शालेय सहली सुद्धा येतात. आपण इथे पायी फिरू शकता अथवा आपल्यासाठी खास इलेक्ट्रिकल वाहनाची सोयही करण्यात आली आहे. सुंदर निसर्गरम्य वातावरण, टापटीपपणा आणि इथल्या वन्यजीवांची घेतली जाणारी निगा यामुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात पेशवेकालीन वाडे पाहिले, मंदिरं पाहिली, पण सगळ्यात निसर्गरम्य आणि रोमांचकारी जो अनुभव होता तो म्हणजे प्राणी संग्रहालय. असेच रोमांचकारी अनुभव घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.